वृषाली आपण पाहतोय खरं तर काल सायंकाळच्या सुमारास इथून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदूळवाडीजवळ एक भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। मात्र त्यातूनच 7 किलोमीटरच्या या पिलू गावाजवळ खरं तर पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहतो या ठिकाणी कठडा जो आहे या कालव्यावरती कठडाच नसल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा निरा उजवा कालवा आहे। भाटघर धरणातून जे पाणी सोडलं जातं ते या कालव्यात सोडलं जातं। खरं तर हा प्रचंड मोठा असा कालवा आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कठडेच या कालव्यावर नसल्याचं धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर येते। खरं तर आपण पाहिलं काल रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये एक छोटी गाडी पडून या ठिकाणी जवळपास 8 लोकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर याच हायवेवरती किंवा याच राष्ट्रीय महामार्गावरती आपण पाहतोय खरं तर कठडा नसलेला हा पूल आहे आणि या पुलावरून इथले नागरिक जे आहेत ते धोकादायक प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पाऊस पडल्यानंतर या पुलावरती हा पूल खाली आणि रस्ता वर असल्यामुळे जवळपास 1 ते 1.5 फूट पाणी साचतं। त्यामुळे देखील या पुलाचा आणि या कठड्याचा जो अंदाज येत नाही आणि अनेकदा अपघात होताना पाहायला मिळालेले आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी याच कालव्यामध्ये एक इनोवा कारसुद्धा थेट या कालव्यामध्ये पडल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारीनंतर सुद्धा हे महामार्ग प्रशासन जे आहे ते याची कोणतीही दखल घेत नसल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास जे आहे ते इथले ग्रामस्थ करता आहेत। त्याचबरोबरीनं मोठी वाहनं खरं तर पंढरपूर सातारा राष्ट्रीय महामार्गावर हे कठडा असल्यामुळे मोठी वाहनंसुद्धा इथून जातात। दुर्दैवाने भविष्यात कुठला अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खरं तर दखल घेणं अपेक्षित आहे। मात्र तसं होताना पाहायला मिळतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।